डिम्पी होम किचनमध्ये आजची रेसिपी आहे इडली आणि डोशाचं बॅटर साऊथ इंडियन स्टाईल. तर कसं बनवायचं बघूया. मोठं पातेलं घेतलं, त्यामध्ये 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. साधे राशनचे तांदूळ असतात ते घेतले तर बेस्टच आहे. त्यानंतर मी त्या वाटीच्या प्रमाणातच 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि पाव वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. यामध्ये तुम्हाला पोहे किंवा शिळा भात वगैरे ॲड करायची काहीच गरज नाही आहे. आता आपण हे जे मिश्रण आहे याला छान आपण वॉश करून घेऊया, डाळ आणि तांदूळचं. तर मी छान 4-5 पाण्याने वॉश करून घेतलेलं आहे. वॉश करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीने किती स्वच्छ वॉश केलेलं आहे तांदूळ आणि डाळ. आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत. भरपूर पाणी ॲड करायचं, कमी पाणी ॲड करायचं नाही, कारण आपल्याला याला भिजत ठेवायचं आहे 4 ते 5 तासासाठी. त्यामध्ये मी 1 चमचा मेथी दाणा टाकलेला आहे. मेथी दाण्याने अजिबात कडू वगैरे होत नाही आणि छान लागतं. मेथी आपल्या शरीरात गेलीच पाहिजे. एक तरी दाणा आपण मेथीचा रोज खाल्ला पाहिजे, शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्यानंतर आता तुम्ही बघू शकता 4 ते 5 तास झालेले आहे आणि आपली डाळ आणि तांदूळ किती छान भिजलेला आहे. आता डाळ आणि तांदूळ भिजलेलं आहे, त्याचं जे वरचं पाणी होतं मी ते निथळून घेतलं आणि आता आपल्याला याची बारीक बॅटर करायचं आहे. बॅटर करण्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये भिजलेले डाळ आणि तांदूळ टाकलेलं आहे. आता आपण त्यात पाणी ॲडजस्ट करून थोडं थोडं पाणी टाकायचं आणि थोडं रवाळ असं डोसा आणि इडलीसाठीचं पीठ दळून घेणार आहोत मिक्सरमध्ये. आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे मिक्सरमध्ये छान पीठ बारीक करून घेतलेलं आहे. आता ह्या पिठाला आपल्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवायचं आहे. उन्हाळ्याचे दिवस असले की पीठ अगदी 5 ते 6 तासात पण फर्मेंट होतं, पण हिवाळ्याचे दिवस असले तर लवकर नाही होत. तर रात्री तुम्ही जर हे पीठ दळत असाल तर तुम्ही ह्या पिठाला छान असं एखादा कापडाने झाकून ठेवा, म्हणजे सकाळी ते छान फर्मेंट होईल. आता माझं पीठ मी बघू शकता तुम्ही, मी इडली डोशाचं पीठ फर्मेंट व्हायला ठेवलं होतं आणि 7 ते 8 तासानंतर किती छान ते फुगून वरती आलेलं आहे, किती छान फर्मेंट झालेलं आहे, त्याला छान जाडी बसलेली आहे. आता हे मी पीठ छान मिक्स करेल, कारण आता हे पीठ रेडी आहे आपलं डोसा किंवा इडली बनवण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता मी पीठ एकदम छान मिक्स केल्यानंतर ते या पद्धतीने दिसणार आहे. आता आपण याचे डोसे बनवू शकतो, इडली बनवू शकतो, उत्तप्पा बनवू शकतो, आप्पे बनवू शकतो, काहीही बनवू शकतो, एकदम छान लागणार. त्यामध्ये आता मी मीठ ॲडजस्ट केलेलं आहे. पाणी मीठ चवीनुसार टाकायचं, पाणी छान ॲडजस्ट करायचं आपण त्याच्यामध्ये डोसा बनवण्यासाठी. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. आता आम्ही मिक्स केलेलं आहे आणि आता आपण याचा डोसा बनवूया. तुम्ही बघू शकता पीठ किती पातळ ठेवलेलं आहे मी डोसा बनवण्यासाठी. आता गॅस ऑन केलेला आहे. गॅसवरती मी एक नॉनस्टिक तवा ठेवलेला आहे. तुमच्याकडं प्रॉपर लोखंडाचा डोस्याचं जर तवा असेल तर तुम्ही त्याच्यावरती पण करू शकता. यावरती आता मी थोडंसं पीठ पसरून घेते आणि तुम्ही बटर लावू शकता किंवा आपलं साधं नॉर्मल तेल लावलं तरी चालतं. मी आता तेलच लावते. आता आपण छानपैकी मस्त डोसा रेडी करून घेऊया. एकदम कुरकुरीत आणि एकदम हॉटेल स्टाईल साऊथ इंडियनसारखा, जसं साऊथ इंडियन लोक बनवतात त्या पद्धतीनेच या डोशाची पण चव लागते. तुम्ही बघू शकता आता आपला डोसा किती छान कुक झालेला आहे. मी याआधी पण भरपूर डोसे बनवून ठेवले होते आणि हा एक डोसा मी तुम्हाला बनवून दाखवते. त्याच प्रकारे एका डोशावरती मी तुम्हाला बटाट्याची चटणी पण ॲड करून दाखवते आहे की कशी लागते. तुम्ही बनवा आणि खाऊन बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की माझी रेसिपी कशी झालेली होती. आणि नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघायचा फक्त, सबस्क्राईब नाही करायचं असं चालणार नाही. आता मी पुन्हा एक डोसा करून दाखवते तुम्हाला. हे बघू शकता मी डोशावरती छान बॅटर टाकलेलं आहे. आता आपण बॅटर छान एकच हाताने असं राऊंड गोल गोल फिरवून घेतो आहे. तुम्हाला जर जास्त थिक जाड असेल आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त बॅटर टाकू शकता. तुम्हाला जर एकदम पातळ पेपर डोसा लागत असेल तर थोडं कमी टाकू शकता. आता हा जो डोसा बनवते मी पेपर डोसा टाईपच आहे. आता आपल्या चॅनलवरती मी बटाट्याची भाजीची रेसिपी पण टाकलेली आहे, ती बघून तुम्ही हा पूर्ण डोसा असा बनवू शकता. आता मी जी बटाट्याची भाजी होती साऊथ इंडियन स्टाईल, याची पण रेसिपी मी व्हिडिओ टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे. आता आपण डोसा बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने बनतोय. आणि हे जे बॅटरचं जे प्रमाण आहे ते एकदम अचूक आहे, ते कुठे चुकणार नाही. तसं तुम्ही त्याच प्रमाणात जर केलं
तर तुमचं पीठ पण असंच फर्मेंट होणार आणि असंच डोसा तुमचा पण कुरकुरीत छान बनणार. तुम्ही बघू शकता आता मी डोसा फोल्ड केलेला आहे आणि हा खाण्यासाठी रेडी आहे. आता आपण याच पिठाचं जे बॅटर केलेलं आहे याचंच आता मी तुम्हाला इडली पण बनवून दाखवते. आता इडली बनवण्यासाठी यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलंच होतं ऑलरेडी मी, पण आता इडली बनवण्यासाठी इडली थोडीशी स्पंजसारखी आपली दिसली पाहिजे, लागली पाहिजे, त्यासाठी त्याच्यामध्ये मी इनोचं सॅचेट टाकलेलं आहे एक आणि त्याच्यावरती थोडं ॲक्टिव्ह होण्यासाठी पाणी टाकलेलं आहे आणि त्याला मिक्स केलेलं आहे. तुमच्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडा पण टाकू शकता. आता बघू शकता तुम्ही पीठ छान फुगून वरती आलेलं आहे इनोमुळे. छान फफी असं पीठ झालेलं आहे, सॉफ्ट एकदम आणि एकदम असं हलकं पीठ झालेलं आहे. तर मी इडलीचं पात्र जे आहे त्यात पाणी टाकलेलं होतं आणि ते गरम करायला ठेवलेलं होतं. त्या पात्रातलं पाणी भरपूर गरम झालेलं आहे, छान प्रीहीट झालेलं आहे. आता मी एक इडलीचं भांडं घेतलं, त्यामध्ये इडलीचं जे स्टँड आहे त्याला मी छान ऑइलने ग्रीस केलेलं आणि त्याच्यावरती आता आपण जे इडलीचं बॅटर आहे ते ॲड करूया. आता आपण इडली पात्रामध्ये छान इडलीचं बॅटर ॲड केलेलं आहे. आता याला आपण वाफ काढायची आहे 10 ते 15 मिनटं. 10 मिनटामध्ये अगदी आपली इडली छान शिजून होणार. आता तुम्ही बघू शकता 10 मिनटं झालेले आहेत आणि 10 मिनटानंतर आता आपली इडली बेक झाली का नाही आपण आता बघूया. वाव, किती छान आपली इडली झालेली, मस्त वाफाळते आणि खूपच अशी स्पंची पण झालेली आहे आणि टेस्टी पण झालेली आहे. एकदम चविष्ट झालेली आहे आपली इडली खाण्यासाठी. आता मी तुम्हाला एक इडली काढून दाखवते. तुम्ही बघू शकता मी एक इडली काढलेली आहे, किती स्पॉन्जी झालेली आहे, छान जाडीदार आलेली आहे, त्याला जाडी आलेली आहे आपल्या इडलीला. बघू शकता तुम्ही या पद्धतीने एकाच बॅटरमध्ये तुम्ही एवढे सगळे पदार्थ बनवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा व्हिडिओ. आता मी इडली पण तयार केलेली आहे आणि डोसा पण तयार केलेला आहे. मी तुम्हाला आता 2च पदार्थ तयार करून दाखवले, पण तुम्ही भरपूर पदार्थ तयार करू शकता. धन्यवाद.